तर नमस्कार मंडळी, मी अपूर्वा, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण इथे मिसळपावची रेसिपी बघणार आहोत। इथे मी सफेद वाटाणे घेतलेले आहे 200 ग्राम। त्याला मी चांगले 8 तास भिजत घालून त्यामध्ये आता छोटा बटाटा घालून हळद मीठ घालून कुकरला चांगले 8 शिट्या घेऊन ह्याला चांगलं शिजवून घेणार आहोत। तुम्हाला सफेद वाटाणे आवडत नसेल तर तुम्ही मटकी किंवा दुसरे कडधान्य घेऊ शकता। हिरवा वाटाणा पण छान लागतो। ठीक आहे, आता चला बघू काय काय साहित्य लागणार आहे आपल्या फोडणीसाठी। फोडणीला मी इथे घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक टोमॅटो घेतलेला आहे, एक मस्तपैकी आले लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, मिसळ मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखटचं घेतलेले आहे। इथे मी वाटणसाठी 2 मध्यम कांदे असे बारीक चिरून त्याला चांगलंसं फ्राय करून घेतलेले आहे। अर्धी वाटी नारळ फ्राय घेतले आहे आणि कोथिंबीर घालून असं वाटण करून घेतलेलं आहे। चला तर मग आता मिसळ बनवायला सुरुवात करू। इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे असे तेल घेतलेले आहे। आपण जेव्हा पण मिसळ बनवतो तर तेलाचं प्रमाण हलका जास्त असतो, तर त्याच्यामध्ये मी आता कांदा घालून त्याला चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं फ्राय करून घेणार आहे। किमान 2 ते 3 मिनिटावर असं तेलावर फ्राय करून घ्या मध्यम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेले आहे, टोमॅटो पण एकजीव होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्या। कोणताही पदार्थ असा कच्चा नाही राहिला पाहिजे तेलामध्ये, जर असं राहिलं तर मिसळला असा तो झणझणीतपणा आणि ती टेस्ट चांगली येत नाही। तर किमान मला 5 ते 10 मिनटं लागलेली हे सगळं फ्राय करायला तेलामध्ये। ठीक आहे, तर ह्याच्यामध्येच मी आता आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट पण घातलेली आहे आणि परत ह्याला 5 मिनटं किमान चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे। एवढं फ्राय करा की त्याच्यात ते तेल जे आहे ना ते सुटलं पाहिजे। तर मंडळी, मी जी मिसळ बनवते ती तुम्हाला हर एक फूड कॉर्नर किंवा कोणत्याही स्टॉलवर, स्पेशली मुंबईमध्ये तुम्हाला हीच मिसळ देतात, कारण की फूड बिझनेससाठी जास्त करून सफेद वाटाणा आणि हिरवा वाटाणा जास्त वापरला जातो। ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता हे तेलामध्ये जे मसाले आहे ते मी आता ॲड करते आहे। परत हे 2 ते 3 मिनटं असे तेलामध्ये परतून घ्या मसाले आणि मग आपण जो वाटण केलेला आहे हिरवं वाटण म्हणजे कांदा खोबरा आणि कोथिंबीरचं ते ह्यामध्ये ॲड करून घ्या आणि एकदा वाटण ॲड केलं तर परत त्याला चांगलं 1 ते 2 मिनटावर परतून त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परत भाजा। ठीक आहे, ही प्रोसेस एकदा झाली मग आपली मिसळ ऑलमोस्ट रेडी आहे। आणि बाजूला तुम्ही 2 म्हणजे जसं जेवढे तुमचं वाटाणे आहे त्याची डबल ते ट्रिपल तुम्ही गरम पाणी करून घ्या। ठीक आहे, आता चांगलं आपलं वाटण असं फ्राय करून झालेले आहे, त्यामध्ये मी आता सफेद वाटाणा जो आहे शिजलेला तो मी ॲड करते आहे। आता तुम्ही बघू शकता मी ह्यात बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे। ठीक आहे, बाजूला मी गरम पाणी केलेले आहे ते आता मी ॲड करणार आहे। त्यामध्ये जेवढे वाटाणे आहे त्याच्या डबल मी पाणी ॲड करते। हे मी ऑलरेडी गरम पाणी करून ठेवलेलं आहे, तुम्ही पण असं बाजूला करून ठेवा, कधीही थंड पाणी ॲड करू नका। बघा तुम्ही बघू शकता तर्री दिसते तुम्हाला, मस्त असं ते लालसर रंग आलेला आहे वरती। आणि हे जे म्हणजे मिसळ आहे ही चांगली आता तुम्हाला 10 मिनटं किंवा 5 मिनटं किमान चांगली उकळून घ्या। आता माझी मिसळ झालेली आहे, ह्याला ऑलरेडी 5 मिनटं झालेली आहे। ह्याच्यावर मी अशी कोथिंबीर पसरून घेतलेली आहे आणि ह्याचा गॅस ऑफ करून ही मिसळ आता मी सर्व करते आहे। मी तुम्हाला खरं सांगते, ही मिसळ माझ्या मिस्टरांनी खाल्ली, त्यांनी 2 दिवसा अगोदर कुठे पाहिली होती, त्यांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तू मिसळ बनव। मला खूप खायची इच्छा झालेली आहे आणि मला असं वाटतं मी 6 महिन्यानंतर ही मिसळ बनवलेली आहे आणि त्यांना एवढी आवडली ना तुम्हाला काय सांगू। चला तर मंडळी, लवकर या मिसळपाव खायला। तुम्ही पण एकदा करून बघा आणि नक्की मला सांगा तुमची मिसळ कशी झाली आहे ती। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपीला लाईक शेअर कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच नवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येईन। थँक्यू।